10 mole of oxygen is heated at a constant volume from 30 degrees centigrade to 40 degrees centigrade. The change in the internal energy of the gas is in calories we have to calculate it. Find out करायचं आहे the change in internal energy of the gas in calorie. They have given the molecular specific heat of oxygen at constant pressure is 7 calorie per mole degree Celsius, and gas constant R they have given 2 calorie per mole degree Celsius. पहिल्यांदा आपण गिवन काय काय बघितलं तर गिवन त्यांनी दिलेलं आहे नंबर ऑफ मोल्स एन 10 मोल्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे इथं त्यांनी नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत. इनिशियल टेम्परेचर at constant volume from 30 degree centigrade to 40 degree centigrade. So initial temperature 30 degree होतं, फायनल टेम्परेचर 40 डिग्री सेंटीग्रेड आहे. 30 आणि 40. सर मी टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट केला सर 40 मायनस 30 सो 10 डिग्री सेंटीग्रेड हा टेम्परेचर डिफरन्स आहे. त्याच्यानंतर त्यांनी कॉन्स्टंट प्रेशर सीपी मोलिक्युलर स्पेसिफिक हीट ऑफ ऑक्सिजन ॲट कॉन्स्टंट प्रेशर दिलेलं आहे सीपी 7 कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस. आणखी आर गॅस कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे 2 कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला रिलेशन माहित आहे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. सीपी म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सीव्ही ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलार स्पेसिफिक हीट, कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि आर हा गॅस कॉन्स्टंट आहे. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सीपी ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर सीपी वरून मी सीव्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर सीव्ही मी कॅल्क्युलेट कसा करणार, सीपी मायनस आर. बरोबर. तर सीव्ही इज इक्वल टू सीपी त्यांनी दिलेला आहे 7 कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस, आणि आर आर त्याने दिलेला आहे 2 कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस. तर सीव्ही आपल्याला भेटेल 7 मायनस 2 5 कॅलरी पर मोल डिग्री सेल्सिअस. बरोबर. आणि आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो चेंज इन इंटरनल एनर्जी. तर चेंज इन इंटरनल एनर्जी मी कसं कॅल्क्युलेट करणार, डेल्टा यू इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. कारण आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, ती चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फाइंड आउट करायची आहे. बिकॉज दॅट 10 मोल ऑफ ऑक्सिजन इज हिटेड ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हटलेलं आहे त्यांनी, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलेलं आहे. त्यामुळे मी डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करताना एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी असं केलं. सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. एन ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10, सी व्ही ची व्हॅल्यू आहे 5, त्याच्यानंतर डेल्टा टी ची व्हॅल्यू आहे 10. सगळ्या व्हॅल्यू मी पुट करेन आणि चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करेन. सो डेल्टा यू किती येईल आपल्याला, डेल्टा यू भेटेल 500 कॅलरी. डेल्टा यू भेटला आपला 500 कॅलरी. राईट. सो आय होप प्रॉब्लेम मध्ये अतिशय सोपा प्रॉब्लेम, JEE मेन्सच्या एक्झाम मधला 2026 वर्षातला अतिशय सोपा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.